सर्वप्रथम नमस्कार सर्वांना. माझं नाव श्रेया राजेश खांडे आणि सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं मी आज स्वागत करते या रामनवमीच्या सोहळ्यामध्ये. इथे अनेक मान्यवर बसलेले आहेत. तुमच्या सर्वांचंही खूप खूप स्वागत करते आणि रामनवमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खरं तर मी आज इथे उभे आहे याचं एकच कारण आहे की आपला जुन्नर तालुका माझ्या कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी काय प्रोजेक्ट करावा हा जेव्हा प्रश्न मला पडला तेव्हा समोर फक्त जुन्नर तालुका दिसत होता. कारण जुन्नर तालुक्याबद्दल खूप काही ऐकलं होतं. शिवनेरी किल्ला असेल किंवा लेण्याद्री या सगळ्या गोष्टी. मग कुठेतरी असं वाटलं की ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. आणि मग मी वाचायला सुरुवात केली तेव्हा कळालं की आपल्या जुन्नर तालुक्याला खूप श्रीमंत आणि मोठा असा ऐतिहासिक वारसा आहे. जेव्हा नाणेघाटाबद्दल वाचलं तेव्हा कळालं की 2000 वर्षांपूर्वी जे सातवाहन राजे ज्यांना म्हटलं जायचं की त्रिसमुद्र तोय पितवहन म्हणजे ज्यांचे घोडे हे 3 समुद्रांचं पाणी प्यालेत म्हणजे एवढं साम्राज्य असणारे हे सातवाहन राजे आणि त्यांच्या आर्थिक राजधानीचं ठिकाण म्हणजे आपलं जुन्नर शहर आणि शकराजांचंही राजधानीचं हे शहर म्हणजे 2000 वर्षांपूर्वी या नाणेघाटामधून भारतातच नव्हे तर परदेशामध्ये म्हणजे रोम, आशियाई आणि आखाती प्रदेशापर्यंत व्यापार चालायचे असं आपलं हे शहर, असा आपला जुन्नर तालुका. छत्रपती शिवाजी महाराजांचा इथे जन्म झाला म्हणजे त्यांचं पहिलं रडणं हे जुन्नरच्या आसमंतात दुमदुमलं असा हा आपला जुन्नर तालुका. आणि मग या शिवनेरीचा इतिहास काय, शिवनेरी किल्ला काय, यादवांच्या काळामध्ये बांधला गेलेला हा किल्ला, मग इथे किती सत्ता येऊन गेल्या, ही सगळी माहिती लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे असं मला वाटलं. आता उत्तमापूर म्हणजेच आपलं ओतूर गाव येथे असलेले बाबाजी चैतन्य जे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे गुरु होते त्यांची समाधी ही आपल्या ओतुरामध्ये आहे. आणि आळे येथील रेड्याची समाधी ज्या समाधीला निवृत्ती, ज्ञानदेव आणि सोपान मुक्ताबाई या 4ही भावंडांचा स्पर्श झालेला आहे अशी ती आळ्याची पवित्र आणि पावनभूमी ती आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आहे. GMRT सारखे आंतरराष्ट्रीय प्रकल्प आज आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आहेत जिथे नासा या आंतरराष्ट्रीय संस्थांमधून वैज्ञानिक येऊन संशोधन करतात. तर ही माहिती लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे असं मला वाटलं. आणि आज जर विचार केला, आपल्या गावाचाच विचार केला तर आपल्या गावामध्ये आज रामनवमी आहे आणि आज 147वं वर्ष आहे. हे म्हणजे किती मोठी परंपरा ही आहे. आणि आपलं गाव म्हणजे पांढरीच्या टेकडीवर बसलेलं गाव. आता कालच मी ऐकलं की आपल्या गावामध्ये गजलक्ष्मीची शिल्प आहे. आता गजलक्ष्मीचं महत्व मी तुम्हाला थोडक्यात सांगते. एका तज्ज्ञाकडूनच मी ऐकलं की नाणेघाटाच्या सुरुवातीला गजलक्ष्मी आहे. आता या गजलक्ष्मीचं महत्व काय असतं तर ज्या गावामध्ये गजलक्ष्मी असते ते गाव हे त्या काळी खूप भरभराटीचं श्रीमंत असं गाव. आणि आपल्या गावामध्ये ती गजलक्ष्मी आहे याचा खरंच खूप अभिमान वाटला. आणि जुन्नर तालुक्यामध्ये फक्त 15 गावं अशी आहेत की जिथे हे गजलक्ष्मीचं शिल्प आहे. म्हणजे आपल्या गावाला खरंच खूप श्रीमंत इतिहास असणार आहे आणि तो तुमच्या सर्वांच्या पुढे आणणं खूप गरजेचं आहे. आणि कुठेतरी मला असं वाटतं की इतिहास आपल्याला पुन्हा नव्यानं जगायला शिकवतो की आपला विसरत चाललेला हा जो वारसा आहे आपल्या जुन्नर तालुक्याला इतका श्रीमंत वारसा आहे तो तुमच्या सर्वांच्या पुढे येणं खूप गरजेचं आहे. म्हणून एक छोटासा प्रयत्न मी करते आणि यूट्यूबवर जुन्नर दर्शन या नावाने मी चॅनल खोललेलं आहे. आणि आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये अत्यंत तज्ञ अशी लोक आहेत तर त्यांच्याकडे जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. म्हणून या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट जी सांगायची आहे, आपल्या गावातील प्रदीप चव्हाण. आता आपण आपल्या गावामध्ये अनेक रत्न होऊन गेली जसं की कैलासवासी पुंडलिकांना खांडके आहेत. आता या जुन्नरला संतांची भूमी म्हटलं जातं. कोंडाजी बाबा डेरे असतील किंवा सहात बाबा वायकर असतील, लक्ष्मण बुवा वाणी या सगळ्यांनी आपल्या समाजाला पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. तर पुंडलिकांना खांडके यांनी जी प्रार्थना आपण म्हणतो की श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, ही प्रार्थना जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा आपल्या अंगात शहारे येतात. आणि ही प्रार्थना त्यांनी इतक्या वर्ष आपण ही प्रार्थना म्हणतो ही त्यांची पुण्याई. आणि आज आपल्या गावातील प्रदीप चव्हाण यांनी 6000 प्रती या प्रार्थनेच्या तुम्हा सर्वांना वितरित करायचं ठरवलेलं आहे. तर त्यांचंही खूप खूप आभार. आणि खरंच मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल मी खूप खूप आभार मानते.
आणि खरंच तुम्ही इथे आलात आणि ही परंपरा अशी चालू ठेवणं गरजेचं आहे. आज इतक्या संख्येने तुम्ही इथे जमला आहात, म्हणजे माहीर वशील, सासूर वशील, सगळ्याच बायका पुरुष आज इथे आहेत. खरंच तुमचेही खूप खूप आभार आणि मान्यवरांचेही खूप खूप आभार. मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.